Hello friends, today we are going to learn The Sign of Four. This novel is written by Sir Arthur Conan Doyle. ही नॉवेल सर आर्थर कॉनन डॉईल यांनी लिहिली आहे. ते एक ब्रिटिश रायटर आहेत. त्यांनी शेरलॉक होम्स हे प्रसिद्ध कॅरेक्टर तयार केले आहे. शेरलॉक होम्स स्टोरीज आर जनरली कन्सिडर्ड माइलस्टोन्स इन द फील्ड ऑफ क्राईम फिक्शन. गुन्हेगारी संदर्भात असणाऱ्या कादंबऱ्यांमध्ये शेरलॉक होम्सच्या कादंबऱ्यांचा खूप वरचा नंबर लागतो. या अतिशय महत्त्वाच्या अशा समजल्या जाणाऱ्या शेरलॉक होम्स हे कॅरेक्टर असणाऱ्या कादंबऱ्या. डिअर स्टुडंट्स, इन द 12th क्लास वी हॅव टू लर्न चॅप्टर 2 अँड चॅप्टर 3 फ्रॉम द साइन ऑफ फोर. फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी द मेजर कॅरेक्टर्स फ्रॉम द साइन ऑफ फोर. मित्रांनो, सुरुवातीला आपण बघूया द साइन ऑफ फोर या नॉव्हेलमधील महत्त्वाची पात्रे. या नॉव्हेलमध्ये शेरलॉक होम्स, मेरी मॉर्स्टन, थॅडियस शोल्टो, टॉबी, जॉन वॅटसन, मेजर शोल्टो आणि टोंगा ही मेन कॅरेक्टर्स आहेत. मित्रांनो, आता आपण चॅप्टर 2 व चॅप्टर 3 मध्ये काय आहे ते बघणार आहोत. डॉक्टर वॅटसन अँड शेरलॉक होम्स वेअर डिस्कसिंग ऑन जनरल इश्यूज वेन they were interrupted by the arrival of Mrs. Mary Morstan. मिसेस मेरी मॉर्स्टन ह्या शेरलॉक होम्स यांच्याकडे आल्या आहेत. त्यांनी एक केस सॉल्व करण्यासाठी आणली आहे. मिसेस मेरी मॉर्स्टन शेरलॉक होम्स यांना सांगतात की त्यांचे वडील हरवले आहेत. त्यांचे वडील अनेक दिवसांपासून गायब आहेत. मेरी मॉर्स्टन हिने शेरलॉक होम्सला आणखी एक गोष्ट सांगितली. ती म्हणते, काही वर्षांपूर्वी एक ॲडव्हर्टाइजमेंट आली होती पेपरमध्ये आणि या पेपरमध्ये माझा ॲड्रेस त्यांनी मागितला होता. त्या ॲडमध्ये सांगितल्याप्रमाणे तिने ॲड्रेस दिला होता आणि त्यानंतर मात्र दरवर्षी सेम डेला तिच्याकडे एक महागडे मोती कुणीतरी पाठवत असतं. असे हे मोती पाठवणे अनेक वर्षे चालू होते. परंतु आज काहीतरी वेगळेच घडले. आज मोतीसोबत तिला एक पत्र मिळाले आहे ज्यामध्ये तिला भेटण्याची विनंती केली आहे. तिला एका ॲड्रेसवर बोलविले आहे. मेरी त्यांना सांगते की लिसियम थिएटर या ठिकाणी मला माझ्या 2 मित्रांसोबत जायचे आहे. परंतु या ठिकाणी एक काळजी मला घ्यायची आहे. या गोष्टीविषयी पोलिसांना माहिती द्यायची नाही किंवा पोलिसांना मला सोबत न्यायचं नाही. आणि लगेच ती शेरलॉक होम्स आणि डॉक्टर वॅटसन यांना विचारते की तुम्ही माझ्यासोबत याल का? तुम्ही जर माझ्यासोबत आलात तर नेमकं हे काय आहे, काय गूढ आहे, काय मिस्ट्री आहे आपल्याला कळू शकेल. शेरलॉक होम्स आणि डॉक्टर वॅटसन हे तिच्यासोबत जाण्यासाठी तयार होतात. शेरलॉक होम्स हे आता आपला मित्र डॉक्टर वॅटसन यांना एक पुस्तक वाचायला देतात व स्वतः मात्र रूममधून बाहेर जातात. कारण त्यांना आता या केसविषयी काही संदर्भ व माहिती मिळवायची आहे. आता शेरलॉक होम्स बाहेरून परत आले आहेत व ते आपल्या मित्राला डॉक्टर वॅटसन याला काही फाइंडिंग्स, काय गोष्टी त्यांना सापडल्या त्या सांगणार आहेत. ते डॉक्टर वॅटसन यांना सांगतात की मेजर शोल्टो यांचा मृत्यू व मेरी मॉर्स्टन यांना मिळणारे महागडे मोती याचा नक्कीच काहीतरी संबंध आहे. शेरलॉक होम्स यांना खात्री आहे की मेजर शॉल्टो यांचे जे वारस आहेत, यांचे जे 2 मुलं आहेत, त्यांना माहीत आहे की मेरी मॉर्स्टनसोबत काय चुकीचे घडले आहे आणि म्हणूनच मेजर शॉल्टो यांची 2 मुलं मेरी मॉर्स्टन यांना मोती पाठवत आहेत. मग शेरलॉक होम्स, डॉक्टर वॅटसन आणि मेरी मॉर्स्टन हे बेकर स्ट्रीट या ठिकाणी असणाऱ्या लिसियम थिएटर या ठिकाणी जातात. कारण की त्यांना ते पत्र लिहिणाऱ्या मिस्टिरियस रायटरला भेटायचे आहे.
नेमकं कोण हे पत्र पाठवत आहे त्याची भेट घ्यायची आहे. मेरीने आपल्यासोबत तिच्या वडिलांचा एक पेपरसुद्धा आणला आहे. त्या पेपरवर काहीतरी लिहिलेले आहे की ज्याचा अर्थ तिला कळू शकत नाही आणि तिला वाटते की शेरलॉक होम्स नक्कीच याचा अर्थ समजू शकतील. या पेपरचा व माझ्या वडिलांच्या हरवण्याचा नक्कीच काहीतरी संबंध असला पाहिजे असे तिला वाटते. शेरलॉक होम्स ते पत्र घेतात व व्यवस्थितरित्या स्वतःकडे ठेवतात. ठेवण्यापूर्वी त्या पत्राचं त्यांनी निरीक्षण केलेले असते. जेव्हा हे तिघे त्या मिस्टिरियस पर्सनला भेटायला जातात, मिस्टिरियस रायटरला भेटायला जातात, तेव्हा काय घडते बघूया. तिथे पोहोचल्यावर एक व्यक्ती त्यांना प्रश्न विचारतो की तुमच्यापैकी कोणी पोलीस नाही आहे ना, हे कन्फर्म तो करतो. मग हे तिघे सांगतात आमच्यापैकी कुणीही पोलीस नाही. नंतर तो व्यक्ती या तिघांना एका स्ट्रेंज हाऊसमध्ये घेऊन जातो आणि त्या तिघांना सांगतो की द साहिब अवेट्स यू, साहेब तुमची वाट बघत आहेत. मित्रांनो, चॅप्टर 2 आणि 3 मध्ये एवढाच भाग आहे. आता आपण आउटलाईन ऑफ द नॉव्हेल बघूया. थोडक्यात पूर्ण नॉव्हेलमध्ये काय आहे ते सुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे. हे तिघे ज्या माणसाला भेटायला गेले होते त्या व्यक्तीचं नाव आहे थेडियस शोल्टो आणि तो मेजर शोल्टो यांचा मुलगा आहे. मेजर शोल्टो यांनी मेरी मॉर्स्टनच्या वडिलांसोबत इंडियामध्ये काम केलेले आहे. थेडियस शोल्टो मेरी मॉर्स्टन हिला सांगतो की मेरी मॉर्स्टनचे वडील व त्याचे वडील यांनी कशाप्रकारे इंडियामधून आग्रा ट्रेझर आणला होता आणि त्या ट्रेझरसाठी दोघांमध्ये हातापायी झाली, वाद झाला, भांडणं झाले आणि कदाचित त्या वादामध्येच मेरी मॉर्स्टनचे वडील मरण पावले असतील. त्यानंतर तो सांगतो की काही दिवसात माझे वडीलसुद्धा मरण पावले. जेव्हा ते डेथ बेडवर होते तेव्हा त्यांना खिडकीमध्ये एक व्यक्ती दिसला आणि त्याला बघून माझ्या वडिलांना हार्ट अटॅक आला. तो सांगतो की माझ्या वडिलांनी मृत्यूपूर्वी आम्हा दोघा भावंडांना जवळ बोलिले होते व आग्रा ट्रेझरविषयी माहिती दिली होती. त्यानंतर शेरलॉक होम्स सध्या आग्रा ट्रेझर कुणाकडे आहे याचा शोध घेतो व त्या गुन्हेगारांना पकडतो. या कामासाठी शेरलॉक होम्स आपला कुत्रा टॉबी याची मदत घेतो व त्यासोबतच शेरलॉक होम्सचे मित्र डॉक्टर वॅटसन हे सुद्धा त्याला मदत करतात. मित्रांनो, आता आपण द साइन ऑफ 4 या शब्दाचा अर्थ बघूया. द साइन ऑफ 4 म्हणजे 4 व्यक्तींच्या सह्या. अगदी सुरुवातीला ज्या 4 लोकांनी हा आग्रा ट्रेझर पळविण्याचा प्रयत्न केला होता त्या 4 व्यक्तीच्या सह्या म्हणजे द साइन ऑफ 4. या 4 व्यक्तींमध्ये जोनाथन स्मॉल हा इंग्लिश पर्सन आणि त्यासोबतच 3 अरब पर्सन्स होते, असे 4 होते. त्यांनी अगदी सुरुवातीला आग्रा ट्रेझर मिळवला होता. त्यानंतर जोनाथन स्मॉल याच्याकडून आग्रा ट्रेझर मेजर शोल्टो यांनी पळवला. मेजर शोल्टो हे खूप थकले होते आणि एका आजारपणामध्ये ते मरण पावले व त्यानंतर पुन्हा एकदा आग्रा ट्रेझर जोनाथन स्मॉल आणि टोंगा हे घेऊन पळत होते. तेव्हा शेरलॉक होम्स याने त्यांचा पाठलाग करून आग्रा ट्रेझर मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी जोनाथन स्मॉल हा सांगतो की त्याने आग्रा ट्रेझर म्हणजे हा सर्व खजिना फेकून दिला आहे अशी त्याला माहिती कळते. जोनाथन स्मॉल हे पण सांगतो की ज्या ज्या लोकांनी आग्रा ट्रेझरच्या मागे लागले आहेत त्या सर्व लोकांचा मृत्यू झालेला आहे. या नॉव्हेलमध्ये आणखी एक गोष्ट सांगितली आहे. डॉक्टर वॅटसन हे मेरी मॉर्स्टन हिच्या प्रेमात पडले, परंतु जेव्हा त्यांना कळाले की मेरी मॉर्स्टन हिचा आग्रा ट्रेझरमध्ये शेअर आहे, हिस्सा आहे, तेव्हा मात्र त्यांनी तिला प्रपोज वगैरे केले नाही, कारण की त्यांना ही गोष्ट कळाली की ज्या व्यक्ती आग्रा ट्रेझरच्या मागे लागल्या त्या सर्वांचा मृत्यू झाला आहे. मित्रांनो, यावरून आपल्याला कळते की या नॉव्हेलची थीम आग्रा ट्रेझरच्या भोवती फिरते. ज्या ज्या लोकांनी आग्रा ट्रेझरच्या मागे लागले त्यांचा अत्यंत दुःखद असा शेवट झालेला आपण या नॉव्हेलमध्ये बघू शकतो. यामध्ये आपण बघू शकतो की आग्रा ट्रेझरने प्रत्येकाच्या जीवनावर प्रभाव पाडला होता. धन्यवाद.